हॅलो नमस्कार. आजच्या दिवसाची सुरुवात ही अशी. आम्ही सर्वजण निघालो होतो एका ट्रिपला, जी की आम्ही बदलापूरला निघालेलो रॉयल रिसॉर्ट विलाला. आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आम्ही तिथे जाऊन काय काय केलं, मज्जा केली, खूप सारी मज्जा केली. माझा तर खूप मोठा पोपट झालेला. तो तुम्ही व्हिडिओ जर का शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला नक्की कळेल. Hello guys. Hello. Hi. I'm looking good today. ही आर्या, ही पूनम, ही शोभा मॅडम, आर्या, प्राची, पूर्वा. ही पूजा. पूनम, ही आदिरा आणि या मॅडम जोशना मॅडम, स्वरा मॅडम, बिग बॉस लोचना. आपल्या स्वतःसाठी तर आपल्याला कधी वेळ काढायला भेटत नाही, तर असंच मैत्रिणींबरोबर एकदा ट्रिप काढून आपण आपलं एका दिवसाचं आयुष्य जगून घेतो. म्हणजे ते ॲक्च्युली सर्वांनीच जगलं पाहिजे. आणि पुढे गेल्यानंतर तिथे झोके होते लहान मुलांचे, पण इथे तर मीच लहान मुलगी झालेली आणि बघा काय करत होते मी. कारण घरी असलं का रोजच आपल्या मागे लागलेलं असतं ते काम. आणि एक दिवस भेटतो तर चला, एक दिवस भेटतो तर आपण का नाही जगून घेऊया. आणि ही छोटीशी भावली अदिरा, तीसुद्धा आलेली आणि तिनेसुद्धा आमच्याबरोबर खूप एन्जॉय केला. त्याच्यानंतर म्हटलं का चला पटापट चेंज वगैरे करून घेऊया. चेंज वगैरे करून घेतलं आणि म्हटलं का पहिलं नाश्ता करून घेऊया. नाश्त्यासाठी खूप छान असं नाश्ता होता, जे की मिसळपाव होतं. नाश्ता करायच्या अगोदर वेदांतनी, मी तर नाश्ता करून घ्यायच्या अगोदर वेदांतला काही चेंज करायचं नव्हतं, त्याच्यामुळे वेदांतनी मी चेंज करत तोपर्यंत नाश्ता करून घेतलेला. आणि मला बोलला की ठीक आहे मम्मी तू खाऊन घे, तोपर्यंत मी इथे आहे, टेन्शन घेऊ नकोस. म्हटलं काय चला मी तोपर्यंत नाश्ता करून घेते. तर इथे खूप छान पद्धतीत मला तर खूप आवडलं मिसळपाव होतं. आणि जिथे आपण साईडला शेव वगैरे घेऊन आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं आपण आपल्या स्वतःच्या हाताने घेऊ शकतो. आणि मैत्रिणींसोबत असताना आपल्याला एक कम्फर्ट झोन भेटतो आणि त्याच्यामुळे आपण खूप फ्रीली असं वागतो. आणि इथे आम्ही जेवण वगैरे घेतलं, म्हणजे नाश्ता वगैरे करून घेतला, चहा वगैरे प्यायलो. आणि म्हटलं का आता डिरेक्टली आपण पूलमध्ये जाऊया. पूलमध्ये गेल्यानंतर तर आम्ही इतकी मजा केली. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका. आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. आणि मी हा व्हिडिओ ह्याच्यासाठी काढलेला आहे की काय, आपलं फोन साधा फोन असतो, स्मार्टफोन असतोच, पण आपले मोबाईलमध्ये आपण एवढे सर्व फोटोज, एवढे सर्व व्हिडिओज वर्षानुवर्ष जपून तर नाही ठेवू शकत. त्याच्यामुळे जर का आपण असं व्हिडिओ वगैरे काढून ठेवले आणि ते जर का यूट्यूबला सेव्ह करून ठेवले तर आपण ते केव्हाही बघू शकतो. हेच माझं व्हिडिओ बनवण्याच्या मागचं कारण होतं. आणि ते नाश्ता वगैरे केला, चेंज तर अगोदरच करून घेतलेला. त्याच्यानंतर आम्ही सरळ सर्वजण उतरलो पूलमध्ये. पूलचं पाणी होतं त्याचा काय अंदाज नव्हता कुणाला, पण पाणी पूर्ण गळ्यापर्यंत होतं. तर त्याच्या अगोदर म्हटलं थोडंसं रील्स वगैरे काढून घेऊया, फोटोज वगैरे काढून घेऊया भिजायच्या अगोदर. तर पाण्यामध्ये जायच्या अगोदरच तर भीती वाटते. पहिलं आपण पूर्ण सुकं असतो आणि अचानक पाण्यामध्ये गेल्यानंतर एकदम थंडी वाजते. आणि पाऊस तर इतका होता की विचारूच नका. आणि इथे सर्वजणांचं एक एक करून शूट चाललेलं. आणि इथे मॅडमचं चाललेलं की काय, मी चालतानाचा माझा एक व्हिडिओ शूट कर. म्हटलं तुम्ही निवांत चाला, मी तुमचा एक छान असा छोटासा क्लिप घेते. त्याच्यानंतर हळूहळू करून पाण्यामध्ये उतरलो. मला वेदांची खूप भीती वाटत होती, आणि पण वेदांनी खूपच मस्त मॅनेज केला आणि त्यांनीसुद्धा खूप एन्जॉय केलं. असं वाटलं की बरं झालं की त्याला मी घेऊन आले. आणि इथे ज्योत्स्ना मॅम आणि प्राची उतरत होत्या. प्राचीला तर काय पाण्याचा अंदाज कळाला नव्हता. तर अशीच आम्ही पूर्ण दिवस मजा केलेली आहे. आणि तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका. बायको पाहिजे नखरे मराठमोळी थोडीशी साधी भोळी, स्वागतीचा भारी बायको पाहिजे नखरे
मराठमोळी थोडीशी साधी भोळी वागतीचा भारी बायको पाहिजे नखरेवाली मराठमोळी थोडीशी साधी भोळी वागतीचा भारी बायको पाहिजे नखरेवाली तरी आहे बावरी मी फक्त राजा तुझ्यासाठी मी कुठे बोलते की मोल मला घेऊन चल कुठे पण चालेल चल टाऊन मला घेऊन चल घेऊन दे मस्त तुझ्या हाताने शोधून दिसली आपली जोडी पाहिजे एक नाही राजा मला जोडी पाहिजे राजा मला नऊवारी साडी पाहिजे नको मला बंगला नको गाडी पाहिजे राजा मला नऊवारी साडी पाहिजे नको मला बंगला नको गाडी पाहिजे राजा मला नऊवारी साडी पाहिजे. आणि खरंच मुलांचं पण कसं असतं ना, एखादी गोष्ट जर का जिद्दीने मनावरती घेतली तर ती गोष्ट ते करूनच थांबतात. आणि वेदांत आणि मयांकने खरंच छान असं स्विमिंग करायला लिटरली ते लोक शिकले दोघं पण, आणि त्याच्यामध्ये ते सक्सेससुद्धा झाले दोघांचं. थांब थांब असताना आधीपासून बघा. हा व्हिडिओ बरोबर आहे. करतो. डान्स वगैरे करून खूप दमलेलो. दीड पावणे 2 वाजले असतील. म्हटलं चला जेवून घेऊया, आणि पुन्हासुद्धा पूलमध्ये जाऊन खेळायचं होतं, त्याच्यामुळे कपडे थोड्या वेळ तसंच सुकलो आणि नंतर जेवणासाठी गेलो. आणि कारण की काय नंतरसुद्धा पूलमध्ये खेळायचं होतं म्हणून. आणि इथे जेवल्यानंतर परत जेवल्यानंतर सोप वगैरे खाल्ली, त्याच्यानंतर थोडंसं शतपावली केली, गवतामध्ये वगैरे चालली. आणि त्याच्यानंतर तिथे एक काका होते. ते काकांनी खूप असं छान वनस्पती लावलेल्या, जे की औषधी वनस्पती होत्या, त्यांचं त्यांनी खूप छान असं आम्हाला सांगितलं, त्याची खूप माहिती दिली छान अशी. ते पण मी कॅप्चर केलेलं आहे व्हिडिओमध्ये, तर तुम्ही नक्की बघा तो व्हिडिओ, तुम्हाला खूप आवडेल. आणि जेवणसुद्धा खूप छान होतं. जेवणमध्ये नॉनव्हेज होतं, व्हेज होतं. व्हेजमध्ये 2 भाज्या होत्या, डाळ राईस, गुलाबजाम होतं. आणि नॉनव्हेजमध्ये अंडा होता, सुका चिकन होतं, भाकरी, राईस. मला तर खूप जेवण आवडलं. ॲसिडिटी वगैरे काही नव्हता, सोडा वगैरे त्यांनी काहीसुद्धा टाकलं नव्हतं. आणि जेवण वेल अँड गुड होतं. मस्त असे एक साईडला झोके होते, झोक्यामध्ये पण खूप सारं खेळत मज्जा केली, व्हिडिओसुद्धा काढले. आणि बटरफ्लाय तुम्ही बघू शकता, झाडावरती खूप छान असं बटरफ्लाय बसलेलं, ते पण बघायला भेटलं मला व्हिडिओमध्ये. तेसुद्धा मी कॅप्चर केलेलं आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल तो व्हिडिओ बघायला. आणि त्याच्यानंतर आम्ही थोडंसं मी सिनरी घ्यायला गेली, म्हटलं इथे सिनरी घेऊया. आणि झालं काय, ते झाड होतं, एक बेलाचं झाड होतं, त्याला लागलेले बेलाची फळं लागलेली. मला वाटलं की ते ॲपल आहे. सर्वजण तिथे बसलेले पूलमध्ये, तर मला वाटलं, मी सर्वांना बोलवते की या इथे ॲपल आहेत. आणि सर्व मैत्रिणी एवढ्या हसायला लागल्या. मला बोललं अगं तेजू, ते ॲपल नाही, ते बेलाचं फळ आहे. म्हटलं चला असं काहीतरी नवीन शिकायला भेटलं. याला पानपुडी म्हणतात. ओके. सकाळी उठल्यावरती पानपुडीची पानं खायची. हे ऑल विटॅमिन, हे तेजपत्ता म्हणतात पान. हो, हेच ना खायचं ना. हां, बनारसी पान. ते पान बनवतो आपण, ते खातो ते. बनारसी कलकत्ता बनारसी येतात ना, त्याच्यामुळे बनारसी पत्ता. आणि ही कोणती येतात का? हा, हो आहे. हो, ओव्याचं पाणी. कापूर कस
तेच टाका तुम्ही दाखवली ती. कोणती कसलं? कापूर तुळस. कापूर तुळस आहे. कापूर तुळस आहे. सकाळी 1-2 खाणे खाल्ले सकाळी चिकन खाल्लं, सकाळी आमच्या कोको वगैरे बघा. झाली मग आणि कोणती वेगळी आहे? ही पिंपळी ओके शेवटच्या मधलं 2 नंबर सेकंड येते ना हां, हां. आणि पहिल्या त्याच्यात ती गुळमाळ ओके डायबिटीजसाठी पॉवरफुल होतं. कापूर तुळस आहे तुमच्याकडे मग? ठीक आहे एक आहे. हे अद्रक हे अद्रक आहे खाली अद्रकचं झाड आलं खाली येतो ओके ते माहिती तुम्हाला काय आहे? कसलं गवत आहे लोकी चहा पूर्वी आपल्याकडे लोक माठ असं म्हणजे मटकी असायची घरी हां. फ्रीज रेफ्रिजरेटर नव्हते मग या जुने लोक माठामध्ये ते वाळ्याचं पाणी टाकलं हां. तर पाणी थंड राहतं ओके आता तुम्ही कूलरमध्ये ते गवत असं माहिती हां 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 तेच ते आहे ते ओके हा अडूसा ते गवरात आहे ते हे आहे अडुसा हा अडुसा ॲलोवेरा गवती चहा ॲलोवेरा आणि हा पाहिजे एवढा तो. सर्व गवती चहा आहे ही गवती चहा गवती चहा पण. आणि हे कोणतं आहे काका अननस आहे अननस हे अननस ॲलोवेरा हे प्राजक्ता प्राजक्ता मला माहिती आहे प्राजक्ताचं काय असतं याची पानाचं रस करून खाल्ला ना नाप येतो ओके हा केवढा तो ब्राह्मी 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 ऐकले का ब्राह्मी तेल 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 म्हणतो का ब्राह्मी हो 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 ते केसांना हां शतावरी शतावरी आहे. हा बासमती पत्ता आणि हे सगळ्यात महत्त्वाचं झाड आहे म्हणजे हळदीचं नाही हळदीचं झाड आहे पण ही काळी हळद म्हणतो औषधी पॉवरफुल औषध कॅन्सरसाठी वगैरे औषध येतं हे गोकर्ण निळ्या रंगाची फुलं येतात ना आणि त्याचा ज्यूस मॉर्निंगला पत्ता आहे ना कडीलिंब आहे बेल आहे खूप छान अशी छोटी बाग केली त्याच्यामध्ये खूप छान छान त्यांनी औषधी वनस्पती लावलेले आहेत नाही हे शो आहे ना हा लोकांच्या पाशी शोपीस बरोबर ना पण ह्याला स्नेक प्लांट म्हणतात स्नेक प्लांट हे मच्छर घरामध्ये येत नाही खूप शांतता आहे इथे गावचं वातावरण आणि तिथे कुठेतरी ना एकदम लांब अशी ना कोकिळा हे करते गाते कोकिळा कू 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 करते आणि ते झाडाला कोणतं तरी फळ आहे मला तर ॲपलसारखं दिसतंय तुम्ही सांगू शकता कोणतं फळ आहे ते छान आहे लांब 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 लांबपर्यंत आणि इथे ना 2 गाय आहेत अरे तिथे ॲपल आहेत खूप सारे आणि इथे 2 गाय आहेत आणि तिथे आमची टीम बसलेली आहे तिथे सर्व जर अजून पूलमध्येच खेळत आहेत अजून काय ते दमलेले नाही आहेत आणि तिथे आमची रूम आहे आम्हाला तिथे रूम दिली आहे आणि तुम्ही बघू शकता असा हा व्ह्यू आबाळा पाऊस येतोय जातोय आणि व्हिडिओ आता तुम्ही एक टॉक बघा अजिबात डोळे मिस करू नका आणि कशा आहेत आमच्या मैत्रिणी असतात की नाही किती छान डान्स करतात बघा बरं तुम्हाला तरी जमतो का असा डान्स हे बघा आणि लाईफ ही एकदाच भेटते मैत्रिणींना जगून घ्या आपल्या मैत्रिणींबरोबर असतो आपण तेव्हा किती हॅपी असतो आणि घरामध्ये तर दररोज सर्वांच्या मागे ती कामं वगैरे असतात तर ते कोणाला चुकलेत म्हणा मी चालूच नाही केलं अजून आल्यावर व्हिडिओच काढते खेळून खूप दमलेलो पाण्यामध्ये त्याच्यामुळे मग इथे बसून मस्तपैकी गाण्याच्या भेंड्या वगैरे चाललेल्या आणि चेंज वगैरे करून आम्ही निघालो नाही खूप सारे फोटोज काढले ते तुम्ही बघू शकता चलो बाय आणि असा होता आमचा दिवस आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका